पालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची रणनीती. राज ठाकरे उद्धव ठाकरेंमध्ये 1.5 तास चर्चा. एकत्र राहून महायुतीला थोपवणार ठाकरे बंधू. 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानं राजकीय चर्चांना उधाण. मुंबई ठाणे मनपा निवडणूक युती एकत्रित लढणार की नाही प्रश्नचिन्ह. निलेश राणेंचं भाजपा कार्यकर्त्याच्या घरी स्टिंग ऑपरेशन. पैसे वाटप होत असल्याचा आरोप. मतदान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची घेतली भेट. ते माझ्या बांधकाम व्यवसायातील पैसे. किनवडेकरांचं स्पष्टीकरण. निलेश राणेंनी माझ्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला. किनवडेकरांचा निलेश राणेंवर आरोप. निलेश राणेंनी नितेश राणेंना जाब विचारावा. राणे बंधूंकडून एकमेकांची बदनामी. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचं वक्तव्य. कायदा हातात घेऊन कुणाचं भलं झालं नाही. बटन दाबून खड्यासारखं बाजूला बाहेर काढतात. अजित पवारांचं नाव न घेता राजन पाटलांवर निशाणा. अजित पवारांनी ठरवलं त्याचा करेक्ट कार्यक्रम होतोच. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू खरे यांचं वक्तव्य. राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे पैसे वाटल्याचा शिवसेनेचा आरोप. बदलापुरात शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पैशांसह रंगेहात पकडल्याचा दावा. कोल्हापुरात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांचा सुळसुळाट. शिक्षकांनीच बोगस दिव्यांग प्रमाणपत्र बनवल्याचं उघड. बडनेरातील ऋषिकेश खापेकर हत्या प्रकरण. आमदार रवी राणा आक्रमक. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ऍक्शन प्लॅन. बोगस जन्म मृत्यू दाखले रद्द करण्याचे दिले आदेश. तेजस्विनी घोसाळकर एकनाथ शिंदेंच्या संपर्कात. तेजस्विनी घोसाळकर शिवसेनेकडून निवडणूक लढण्याची शक्यता. सूत्रांना जय महाराष्ट्राची सूत्रांची माहिती. महायुतीसाठी भुजबळ कुटुंब रंगलं प्रचारात. येवला नगर परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणार. विशाखा भुजबळ यांनी व्यक्त केला विश्वास. मुंबईतील वायू प्रदूषण समस्येबाबत मिलिंद देवरांचं आयुक्तांना पत्र. हवेची गुणवत्ता सुधारेपर्यंत बांधकामावर तात्पुरत्या स्थगितीची मागणी. जळगावमध्ये ग्रामस्थांकडून 4 जणांना चोप. नकली नोटांची तस्करी आणि चोरीचा संशय. कमळाचं बटन दाबा आणि राष्ट्रवादीला विजयी करा. गोंदियात राष्ट्रवादी उमेदवाराच्या पतीचं भर सभेत वक्तव्य. प्रफुल्ल पटेलांसमोरच वक्तव्य केल्यानं चर्चांना उधाण. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरण. पती अनंत गर्जेला 2 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी. मालेगाव चिमुकली अत्याचार आणि हत्या प्रकरण. आरोपीला 1 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी. घंटागाडीमध्ये गेलेले सोन्याचे दागिने मिळाले परत. अंकिता मोरे यांनी घंटागाडी कामगारांचे मानले आभार. किरकोळ कारणावरून तरुणाला टोळक्याची मारहाण. छत्रपती संभाजीनगरमधील घटना. कुणाल कामरा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात. कुणाल कामराच्या आक्षेपार्ह टी शर्टचा वाद. भाजपा युवा मोर्चाची नागपूर पोलिसात तक्रार. सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी 5 जणांवर आरोप निश्चित. विशेष मकोका कोर्टानं आरोपींच्या विरोधात 15 आरोप केले निश्चित.